स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली। नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे। गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील 26 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात 57 याचिका दाखल आहेत। सर्वोच्च न्यायालयात 28 जानेवारी रोजी यावर सुनावणी होणार होती, मात्र ती सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती, तर शिंदे सरकारने ती बदलून 4 सदस्यांची रचना केली। यामुळे नवी रचना तयार करण्यासाठी किमान 90 दिवसांचा कालावधी लागू शकतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचना, लोकसंख्येतील वाढ आणि ओबीसी आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत। या निवडणुका कधी होणार याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे। सुनावणी लांबल्यामुळे आता निवडणुका ऑक्टोबर 2025 पर्यंत पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे।